भारतीय जनता पार्टीच्या खासदार आणि बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात आणि यावेळी आरोप आहे तो देशद्रोहाचा। हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून निवडून आलेल्या कंगना रनौतवर शेतकरी आंदोलनाच्या काळात केलेल्या वक्तव्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। विषय असा आहे की शेतकरी आंदोलन चालू असताना कंगनाने सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या होत्या ज्यात त्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हल्लेखोर, आतंकवादी अशा शब्दात संबोधलं होतं। या वक्तव्यावर शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती। यावरच आग्रा जिल्ह्यातील एका समाजसेवकाने त्यांच्या विरोधात देशद्रोहाची तक्रार देखील दाखल केली होती। त्यावेळी खालच्या न्यायालयाने ही तक्रार फेटाळली। मात्र आता याचिका दाखल करणारे वकील रामशंकर शर्मा यांच्या विनंतीवरून आग्रा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश लोकेश कुमार यांनी या प्रकरणातील रिव्हिजन याचिका आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी मंजूर केली आहे। म्हणजेच कंगना विरुद्धचा देशद्रोहाचा खटला आता पुन्हा सुरू होणार असून न्यायालयाने हे प्रकरण खालच्या न्यायालयाकडे वर्ग केले आहे। पुढील सुनावणीची तारीख 29 नोव्हेंबर 2025 रोजी निश्चित करण्यात आली आहे। या प्रकरणातील फिर्यादींचा आरोप असा आहे की कंगनाच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनांना ठेस पोहोचली गेली आणि त्यातून सामाजिक तणाव वाढला गेला। त्याचबरोबर कंगनाने तिच्या प्रसिद्धीचा आणि खासदार पदाचा गैरवापर करून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। या प्रकरणाखेरीज कंगना विरुद्ध यापूर्वी शेतकरी आंदोलनाच्या काळात अनेक ठिकाणी तक्रारी व मानहानीचा खटला देखील दाखल करण्यात आला होता। सध्याच्या खटल्यात जर पुरावे सिद्ध झाले तर कंगनांना गंभीर शिक्षा होऊ शकते, कारण देशद्रोहाचा गुन्हा भारतीय दंड संहिता कलम 124 या अंतर्गत अत्यंत गंभीर मानला जातो। आता संपूर्ण देशाचं लक्ष ह्या 29 नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लागलेलं आहे। कंगनासाठी हे संकट आणखीन वाढणार आहे का की त्यांना पुन्हा एकदा कायदेशीर दिलासा मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहितीसाठी पाहत राहा टीओडी मराठी।